महायुतीने एकत्र सत्ता स्थापनेचा दावा केला असला तरी एकनाथ शिंदे मात्र अजूनही नाराज असल्याचे दिसतंय। सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावरती तिन्ही नेते आज एकत्र पोहोचले खरे, पण एकनाथ शिंदे यांची बॉडी लँग्वेज मात्र काहीशी वेगळी दिसली। देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या सोबत असूनही शिंदे हे मात्र एकटे वाटत होते। राजभवनावरती गाडीमधून उतरल्याच्या नंतर शिंदेंनी फडणवीसांशी नजरानजर करणं टाळलं। राजभवनामध्ये राज्यपालांना भेटण्यासाठी शिंदे, फडणवीस आणि अजितदादांसोबतच ते बसले होते। फडणवीस आणि अजितदादांमध्ये हसत खेळत काहीशा गप्पा सुरू होत्या, पण शिंदेंच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्टपणे दिसत होती। पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा हाच सीन बघायला मिळाला। अजितदादांच्या टोलेबाजीच्या नंतर हे वातावरण काहीसं निवळलं। दरम्यान याचवरून अजित पवार यांनी भाष्य केलेले आहे आणि कुणालाही रुसू देणार नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे। मागेही बरोबर होतं, आताही बरोबर आहे। आता 5 वर्ष आता ते अतिशय चांगलं बहुमत आहे की त्याच्यात आता कुठेही आम्हाला तिघांना पण ह्याला सांभाळा त्याला सांभाळा, हा तिकडे गेला, हा रुसला फुगला, आम्ही रुसून फुगून देणारच नाही। पण असं फार काही तिथं वेळ देण्याची जबाबदारी येणार नाही। ती चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे त्यांच्या स्तरावर पार पाडतील। आम्ही सरकारचं काम उत्तम पद्धतीने पार पाडण्याचं काम मनापासून करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।